नगरदेवळा महावितरण विभाग आणि वाद हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. रोज नवनवीन समस्यांमुळे शेतकरी आणि ग्राहक त्रस्त असताना आता विष्णुनगर फिडरवरील वीज समस्येमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. उन्हाचा कडाका वाढलेला असताना आणि पिकांना पाण्याची नितांत गरज असताना महावितरणाच्या कथित ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नगरदेवळा शिवारातील विष्णुनगर 4 फीडर अंतर्गत येणाऱ्या क्रमांक 3 फीडरवर शासनाच्या नियमानुसार दिवसा 6 तास वीज पुरवठा मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ 2 तासच वीज दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वारंवार होणारे ट्रिपिंग आणि अपुरा वीज पुरवठा यामुळे केळी बागांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने लाखो रुपयांचे पीक धोक्यात आलं आहे. विष्णुनगर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या कर्जाचा बोजा उचलून केळीची लागवड केली आहे. सध्या पिकाला मुबलक पाण्याची गरज असताना महावितरणाच्या कारभारामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत केळीच्या बागा सुकू लागल्याची भावना संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आम्ही वीज बिल नियमित भरतो, मग आम्हाला हक्काची वीज का मिळत नाही, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या गंभीर प्रश्नाची दखल घेत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव विश्राम महाजन यांच्या नेतृत्वाखाली आज संतप्त शेतकऱ्यांनी नगरदेवळा येथील महावितरण सबस्टेशनवर धडक मोर्चा काढला. यावेळी नूतन अभियंता सागर कदम यांना घेराव घालून शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. मंजूर वेळेनुसार अखंडित वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. तसेच विष्णुनगर फीडरवरील वीज पुरवठा तातडीने सुधारला नाही आणि केळी उत्पादकांचे नुकसान थांबलं नाही तर महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन करण्यात येईल, ज्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव विश्राम महाजन, शहराध्यक्ष मयूर मारवाडी यांच्यासह मंगेश चौधरी, भैया महाजन, प्रकाश महाजन, सत्यवान महाजन, गोकुळ महाजन, प्रफुल्ल सोलार तसेच विष्णुनगर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावितरणाच्या अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पीक वाचवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं असून प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागलं आहे. 6 ते 12 आजचा जो आहे ना 12 ते 6 राहू द्या, पण उद्या सकाळपासून 6 ते 12 हा आम्हाला पण साहेब आमचं इतकं नुकसान झालंय. 1.5 महिन्यापासून ही लाईट 6 तासऐवजी 3 तास मिळते किंवा 2 तास मिळते. ही लाईन निघाली तुम्ही ती पूर्ण भेटत नाही. मग याचं नुकसान आता कोण दिला मला? जवळजवळ 8 घंटे केळीला पूर्ण पाणी पाहिजे, पण तुम्ही 6 घंटे देताय, पण 6 घंट्यात 3च घंटे चालते ना. एवढं सहकार्य करा. 3 घंटे आम्हाला 6 ते 12 आहे. 3 घंट्यात 4 फीटर मध्ये 3 फीटर चांगले चालू आहे आणि आपल्याच फीटरला काय अडचण आहे? लोड जास्त आता चालू केला तो काय सांगताय शेतकरी? राहुल भाऊ, राहुल भाऊ, राहुल भाऊ, एक मिनिट राजू, ते काय सांगताय शेतकरी? लोड कोणता तो बंद करतो? लोड ते चेक करून घ्या. बंद करून टाका. तो लोड बंद करा आता. इकडे सकाळी येऊन द्या. आता चालू संध्याकाळी आहे. फोन लावा. तो लोड आता पण तो प्रॉब्लेम झाला. 12 ला लाईट आली, लगेच 10 मिनिटात बंद झाली. एवढं सहकार्य करा आणि 6 ते 12 उद्यापासून. ठीक आहे.